आणि मग एक वेळ अशी येते की आपण स्वतःवरच शंका करतो, म्हणजे स्वतःवरच शेक करतो की मी ही गोष्ट करू शकेल का, की ही गोष्ट माझ्या अवकातीत आहे का, हे मी खरंच करील का. अशा गोष्टी आपण विचार करतो आणि आपला स्वतःवरच विश्वास नसते की खरंच मी करू शकतो का. असं का होते? आपण गरीब आहोत म्हणून नाही हरलो, तर आपण प्रयत्न करत नाही म्हणून हरलो. आणि सर्वात मोठी जी चूक करतो आपण ती स्वतःवरच विश्वास ठेवत नाही. लहानपणी सर्वांचं एकच स्वप्न असतं की मोठं व्हायचं आणि काहीतरी बनायचं. कोणी म्हणते पोलीस बनायचं, कोणी म्हणते डॉक्टर बनायचं. आपण तिथंच थांबत नाही आहे, कारण आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नसते तेव्हा, म्हणून आपण हे स्वप्न नेहमी बघत असतो. पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं आपण लोकांचं ऐकत जातो. म्हणजे लोक म्हणतात की तू हे करू शकत नाहीस, आणि आपण कोणतेही डिसिजन न घेता आपण त्या लोकांचं ऐकतो की हा खरंच ही गोष्ट आपल्या अवकातीची बाहेरची आहे. म्हणून आपण काही जसे मोठे झालो तसे आपण लोकांचं ऐकतो की हा खरंच मी काहीच करू शकत नाही. अशा गोष्टी मोठेपणी होत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की आपण स्वतःवरच शंका करतो, म्हणजे स्वतःवरच शेक करतो की मी ही गोष्ट करू शकेल का, की ही गोष्ट माझ्या अवकातीत आहे का, हे मी खरंच करील का. अशा गोष्टी आपण विचार करतो आणि आपला स्वतःवरच विश्वास नसते की खरंच मी करू शकतो का. असं का होते? आणि इथूनच तर आपली हार होते यार. या गोष्टी आपण अशा करतो ना, त्याच्यामुळे इथे आपली खास हार होते. हे नेहमी लक्षात ठेवा. जगाला काही घंटा फरक पडत नाही तू किती स्ट्रगल केली, तू किती वेळा रडलास, कसा रडलास, किती वेळा पडला, किती वेळा अयशस्वी जीवनात झालास. लोकांना काही घेणदेण नाही. लोक फक्त शेवटी बघतात तर एकच की शेवटी हे काय बनलंय, शेवटी यानं काय केलं, शेवटी हा सक्सेस झाला या नाही झाला. लोक फक्त हे बघून तुझ्यावर कमेंट करतात. पण अजून वेळ गेलेली नाही. तू स्वतःची डिसिजन स्वतः घेऊ शकतं. आयुष्य अजून संपलेलं नाही. अजून पण वेळ आहे. अजून पण तू नव्यानं सुरुवात करू शकतं. तू एकदम आयुष्य जी जगण्याची जी आहे, तुला लाईफमध्ये काय करायचं आहे काय नाही हे तू अजून पण ठरवू शकता. अजून तुझ्या हातात वेळ आहे. लोक काय बोलतील हा विषय सोड. तुला तुझं आयुष्य बनवायचं आहे. तुला तुझं पूर्ण जीवन, पूर्ण लाईफ जी आहे ती तुला सुधरवायची आहे. तर किती वेळा जीवनात पडलास तरी उठ आणि थांबायचं अजिबात नाही. कुठेच थांबू नको. लोकांनी किती पाय वळले तरी तू तुझं मन अजिबात खचू देऊ नको. पुढे जायचं ना तर अजिबात कोणाच्या बापाचं ऐकायचं नाही. हो दे बोलू दे, बोंबलणारे बोंबलू दे, आपल्याला काय करायचं. आपण थांबायचं नाही. बस मनात एक निर्णय धरायचा, आई ज्या गावात जे होईल ते होईल, पाहून घेऊ पुढच्या पुढं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, थांबायचं नाही. थांबला की गेला. जे ठरवलं ते करायचं. अजिबात थांबायचं नाही. हेच जीवन आहे. कारण तो जीवन तुझ्या हातात आहे, लोकांच्या हातात नाही. लोकांचं काम आहे बोलायचं, तो काम आहे ऐकायचं नाही ऐकायचं. तर अजिबात ऐकायचं नाही. पुढे निघायचं आपण. ते उद्या तुला विचारणार नाही तू काय केलंस. लोक हे फक्त तुला तो बघतील की तू काय बनलास, तू काय केलं, तू आयुष्यात राहून काय केलं. उद्या तुझे लेकर पैदा होतील रे बाबा, तुला काय विचारतील, मोठे होतील, सांगतील. काय सांगशील काय केलं. लोकांचं ऐकून मी काहीच नाही केलं जीवनात. बस जागेवरच आहे की मी हे करायची इच्छा होती पण घरच्यांना नाही करू दिलं, बाहेरच्यांना नाही करू दिलं. लोक बोलत होते, मला लाज वाटत होती, हे काम करायचं, मला ते करायचं होतं. हे असं बहाणे नाही करायचे. आपल्याला जे करायचं ते फिक्स करायचं. लोक या हाताने खाऊ देत नाही, या हाताने खाऊ देत नाही. गध्यावर चालला तर काऊन गध्यावर चालला म्हणते, पैदल चालला तर गधा असून काऊन पैदल चालला म्हणते. त्याच्यामुळे कोणाचं ऐकायचं नाही. स्वतःची लाईफ बनवायची आहे ना, स्वतः डिसिजन घेत जाय, स्वतः निघत जाय, तरच तो फायदा आहे. नाही तर अजिबात काय नाही. तू घंटा मधातच लटकून राहायची. जीवन आयुष्य अजून संपलेलं नाही. तर बघ, विचार कर आणि कमेंट मध्ये सांग की लाईफ चेंज करणार की नाही. ती कमेंट मध्ये मला सांगशील. शेवटचं एकच सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव. बाकी सगळं काही आपोआप होईल. लोकांचं ऐकू नको, फक्त स्वतःवर भरोसा ठेव. भरोसा किंवा स्वतःवर ठेवला म्हणजे विषय खल्लास झाला. ठीक आहे. जर व्हिडिओ जर आवडला ना, कळला असेल, समजला असेल तर व्हिडिओ लाईक कर. कमेंट मध्ये सांग काय आहे तिथे आलं ते. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि असा एखादा मित्र असेल त्याचे पाय वडत असेल त्यांना व्हिडिओ सेंड कर. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओ.